नालासोपारा येथील तुळिंज पोलिसांनी आणखी एका नायजेरियन महिलेला ड्रग्जसह अटक केली आहे। या महिलेकडून 1.5 कोटींचा ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलाय। महिलेकडे 800 ग्रॅम ड्रग्ज आढळलेला असून या प्रकरणी पोलीस आता अधिकचा तपास करतात। अबेके क्विटोरी असं या महिलेचं नाव असून तिला आज वसई कोर्टामध्ये हजर केलं जाईल। याआधीच काही दिवसांपूर्वी घाना देशातील महिलेला 5,60,00,000च्या ड्रग्जसह अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर काही दिवसातलीच ही दुसरी कारवाई पुढे येते। नालासोपारा येथील तुळिंज पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई। एका नायजेरियन महिलेला ड्रग्जसह अटक करण्यात आलेली आहे। महिलेकडून 1.5 कोटींचा ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केलाय। महिलेकडे 800 ग्रॅम ड्रग्ज आढळलेला असून या प्रकरणी आता अधिकचा तपास सुरू आहे। तर या सगळ्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, एजंट कोण आहे याचा सुद्धा पोलिसांकडून कसून तपास केला जातोय। मनोज सातवी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। मनोज, या संपूर्ण कारवाईमध्ये पोलिसांची काय माहिती? रुचिता, 2 दिवस अगोदरच या नालासोपाराच्या तुळिंज पोलिसांनीच एका महिलेवर कारवाई करून 5,60,00,000चा जवळपास 2 किलो 800 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला होता। आणि त्यानंतर आता काल संध्याकाळच्या सुमारास तुळिंज पोलिसांनी पुन्हा ही कारवाई केलेली आहे आणि अबेक विक्टोरी नावाच्या 23 वर्षीय नायजेरियन महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि हिच्याकडून 800 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलाय। एकंदरीत आपण बघितलं तर नालासोपाराचा पूर्व भाग जो आहे या ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात नायजेरियन असतील किंवा इतर देशाचे नागरिक आहेत ते विनापरवाना किंवा अनधिकृतपणे मोठ्या संख्येने राहतात आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे अंमली पदार्थांचा जो व्यापार आहे तो मोठ्या प्रमाणात होत असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। पोलिसांनी आता कुठेतरी ही याच्यावरची जी कारवाई आहे ती वाढवलेली आहे आणि ह्याचे सगळे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, कारण यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी ड्रग्ज यायचे, मात्र आता भाड्याची घरं घेऊन त्याच ठिकाणी हे एमडी ड्रग्ज किंवा इतर मादक पदार्थ बनवले जातात आणि त्याचा जो सप्लाय आहे तो वेगवेगळ्या प्रकारे शहराच्या इतर भागांमध्ये केला जातो। त्यामुळे हे अतिशय धक्कादायक आणि सामान्य नागरिकांसाठी धोकादायक असा हा जो ड्रग्जचा व्यापार आहे तो वसई विरार आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात फोफावताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी, आणि त्यामुळे या रॅकेटचं मूळ नेमकं कुठे आहे त्या संदर्भात कोणती कडक कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।